नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फूल अर्पण करत असतो. कोणतीही पूजा ही फुलाशिवाय अपूर्ण मानली जाते. तर प्रत्येक देवाला वेगवेगळी फुले आवडत असतात. जसे की गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय आहे, तसेच माता लक्ष्मीला शेवंतीचे फूल अतिशय प्रिय आहे. आपण देव त्यांच्या आवडीनुसार बघा त्यांना फूल अर्पण करत असतो. अर्पण केलेले फूल तेव्हा ते फूल अचानक खाली पडते तर आपण काय समजावे? आपण ते पाहिलं तर याचा अर्थ काय संकेत असतो? शुभ असतो की अशुभ असतो? देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कोणीही मध्ये स्किप करू नका. तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, एक कमेंट नक्की करा. तर आता बघा, हिंदू धर्मामध्ये ते आजही अनेक घरांमध्ये सकाळ व संध्याकाळ देवांची पूजा न चुकता आपण करत असतो, केली जाते. देवाची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यांपैकी महत्त्वाचे साहित्य असतं ते म्हणजे हळदी, कुंकू, अक्षता आणि देवांना प्रिय असणारी फुलं. फुलांशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही. देवाला फुलं अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. फुलाचे एक नाव सुमनसुद्धा आहे. सुमन म्हणजे चांगले मन. आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही, कारण आपले मन खूप चंचल आहे. म्हणून मानाच्या स्वरूपात आपण देवाला फुलं अर्पण करत असतो. फुलं अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांना फुलं खूप अतिशय प्रिय असतात. आपण मंदिरामध्ये जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फूल किंवा हार अर्पण करतो. परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलेलं आहे आणि ते अचानक खाली पडते. त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात. काही जण याला शुभ संकेत असे म्हणतात, तर काही जण काहीतरी अशुभ घडणार आहे असं आपल्याला कुठेतरी वाटत असतं. काहीतरी चुकीचे घडणार असल्याचा हा संकेत आहे. पण याचा अर्थ असा आहे की जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात. पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो. हा शुभ आहे, अशुभसुद्धा आहे. जाणून घेऊया याचा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे याविषयीची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर बघा, आता धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो. हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि तुम्ही जे काही बोलले आहात देवांना ते त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढणार आहे. शास्त्रात बघा, दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे, देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे. याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमीही कळणार आहे. तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलंच होणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. आणि धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडलेलं असेल तर देवांचा आशीर्वाद म्हणून ते फूल आपल्याजवळच आपण ठेवायचं असतं. परत ते आपण देवांना मूर्तीला व्हायचं नसतं. त्यांच्यासोबतच ₹1 नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यामध्ये ठेवून त्यांची पोटली तयार करावी. आपल्या घरामध्ये पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे. यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही, आर्थिक समस्याही येणार नाही. तर मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना चंदन, कुंकुम, फुले, हार, हळद, अक्षता आणि प्रसाद अर्पण केला जातो. आता या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे. तर पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्तांना शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो. पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुले हेही चांगले लक्षण मानले गेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देवाच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो? असे मानले जाते की देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुलं खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. असे मानले जाते की देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुख समृद्धीही येणार आहे. तर शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुलं खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होते आणि एक सकारात्मकता ऊर्जा तुमच्या घरामध्येही निर्माण होते. हे खूप चांगलं संकेत आहे आणि पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानली जातात.
अतिशय शुभ हे मानले जातात पांढरी फुलं. देवांच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर यालाच बघा एक देवाने पाठवलेला एक संदेश देखील असं म्हटलं जातं. मूर्तीवरून खाली पडलेली फुले असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे. तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मकता विचार असे ठेवले पाहिजेत. आपल्या मनात असं काहीच वाईट आणून द्यायचं नसतं. दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं खाली पडणे हे एखादा अशुभ संकेताचं लक्षण असू शकतं. तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याबाबतच म्हणजे सावधान करण्यासाठी म्हणूनच ते ईश्वरांचा संकेत असतो. तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो. तर मित्रांनो, देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फूल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही. तर त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे. मनात नेहमी सकारात्मकता विचार केले पाहिजे. शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेले फूल जर खाली पडलेलं असेल तर या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात आणि नक्कीच तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल. 11-12 वाजता किंवा 1च्या नंतर दुपारी देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा कधीही स्वीकार करत नाही. म्हणून देवावर फुलं अर्पण केलेले ते खाली पडतं. देव ते फुलं स्वीकार करत नाही व ती पूजासुद्धा स्वीकार करत नाही. म्हणून देवपूजा सकाळी लवकर करून घ्यावी. देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होत असते आणि ते शुभसुद्धा असतं. तर मंडळी, देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे. जर तुम्ही देवपूजा सकाळी रोज 8 वाजता करत असाल तर रोज 8 वाजता पूजा करा. तुमच्या पूजेची वेळ ही बदलू नका, कारण की देवसुद्धा आपली वाट पाहत असतो. त्यामुळे आणि बघा 8 वाजता कधी 9 वाजतासुद्धा आपली होऊ शकते पूजा, कधी 10 वाजता. असं जर तुम्ही पूजा करत असाल तर देव तुमची पूजा स्वीकार करत नाही. त्यामुळे तुम्ही एक टाईम फिक्स करा आणि त्याच टायमिंगला तुम्ही देवपूजा ही केलीच पाहिजे. तरच आपल्याला देवपूजेचे फळ हे मिळत असतं. आणि धार्मिक मान्यतेनुसार देवपूजा आपण ही सकाळीच 9 वाजायच्या आतच म्हणजे तुम्ही देवपूजा ही केली पाहिजे. 9 नंतर तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला त्याचे पाहिजे तेवढे त्या पूजेचे फळ असे मिळत नाही. पण शक्यतो आपण 10पर्यंत जास्तीत जास्त 10पर्यंत पूजा ही करू शकतो आणि त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही 9च्या आतसुद्धा पूजा करू शकता. तर ही अशी पूजा आपण जर केली लवकर तर खूप शुभ मानले जाते. त्यामुळं नेहमी एकाच वेळी देवपूजा ही केली पाहिजे आपण. तर आपल्याला बघा प्रत्येकाला असं वाटत असतं की देवाने माझी प्रार्थना ऐकावी, माझी इच्छा पूर्ण करावी. आपल्याला बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की देव माझी प्रार्थना ऐकतो का नाही, माझी पूजा स्वीकारतो का नाही. तर शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो. बघा, देव परमेश्वर आपली सगळी सेवा पूजा ही स्वीकारत असतो. आपण जे काही आपल्या परमेश्वरासमोर बोलत असतो, वागत असतो, आपण बघा एखाद्याला आपण काही शब्द बोलत असतो, ते सगळ्या गोष्टी परमेश्वरा जाणत असतो. त्यामुळे आपण बघा शक्यतो तुम्ही जर उशिरा कधी करत असाल पूजा तर लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत, तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील. आणि आपण जर नित्यनेमाने दररोज देवपूजा लवकरात लवकर केली, मनोभावे आपण पूजा सेवा केली तर नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल हा घडतो म्हणजे घडतोच. तर तुम्हाला आता समजलं असेल की फुलांचे संकेत काय आहे, शुभ आहे का अशुभ आहेत. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं समजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.